नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या स्ट्रीम मधला एक सब्जेक्ट आपल्याकडे आहे स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग फॉर मशीन लर्निंग। बघा त्यातला एक लेसन स्टॅटिस्टिकल टेक्निक। बघा आपल्याकडे आता एक सम आहे, कॅल्क्युलेट द अरिथमेटिक एव्हरेज। तर आपल्याला बघा इथं साइज ऑफ आयटम आणि एक फ्रिक्वेन्सीज आपल्याला हे दिलेला आहे आणि अरिथमेटिक एव्हरेज आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे। लक्षात घ्या, साइज ऑफ आयटम साठी आपण काय करू, x कन्सिडर करू आणि फ्रिक्वेन्सी दिली, फ्रिक्वेन्सी साठी आपण f म्हणू आणि त्यानंतर इथं f इंटू x। म्हणजे बघा अशा पद्धतीने आपण असं एक टेबल आपण इथे बनवून घेऊ। बघा आता साइज ऑफ आयटम मध्ये बघा x आहे, तो आपण सगळ्या व्हॅल्यू लिहून घ्या। 2 3 4 5 6 7 8 या साइडला आपण घेऊ 9 10 11 12 आणि 30। बघा अशा पद्धतीने आपण x लिहून घेतले। त्यांच्या फ्रिक्वेन्सीज बघा इथे 3 8 10 12 16 14 10। इथे बघा 8 17 5 4 आणि 1। बघा त्यानंतर f इंटू x म्हणजे यांचं समोरासमोर आपल्याला इथं आता मल्टिपल करायचंय। तर लक्षात घ्या 2 3 जार 6 3 8 जार 24 4 इंटू 10 बघा इथं 40 12 इंटू 5 60 16 इंटू 6 बघा 16 इंटू 6 96 बघा 14 इंटू 7 98 इथे होईल 80। त्यानंतर पुढे बघा 9 8 जार 72 इथे झालं 170 इथे होईल 55 इथे 12 4 जार 48 13 1 जार 30। आलं लक्षात? तर आपण आता काय करू, इथे टोटल करून घेऊ। बघा समेशन ऑफ f आणि इथे समेशन ऑफ fx आणि यांची आपण फ्रिक्वेन्सीची टोटल करा। बघा 3 प्लस 8 प्लस 10 प्लस 12 प्लस 16 प्लस 14 प्लस 10 इकडे बघा प्लस 8 प्लस 17 प्लस 5 प्लस 4 आणि प्लस 1। बघा आपल्याकडे फ्रिक्वेन्सी टोटल फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 108। त्यानंतर बघा f इंटू x यांची आपल्याला सम करायची आहे। 6 प्लस 24 प्लस 40 प्लस 60 प्लस 96 प्लस 98 प्लस 80 पुढे बघा प्लस 72 प्लस 170 प्लस 55 प्लस 48 प्लस 30। बघा f इंटू x जो आपल्याकडे आहे तो आहे 6762। म्हणजे आपण टोटल फ्रिक्वेन्सी काढली आणि त्याच्यानंतर त्यांची सम म्हणजे मल्टिपल समेशन ऑफ f इंटू x। तर बघा आपल्याला अरिथमेटिक एव्हरेज काढायचा आहे म्हणजेच मीन काढायचा आहे। x बार इज इक्वल टू समेशन ऑफ f इंटू x अपॉन समेशन ऑफ f। बघा आपल्याकडे जो आलेला आहे तो आहे 762 समेशन ऑफ f इंटू x आणि टोटल फ्रिक्वेन्सी आपल्याकडे आहे 108। देयरफॉर x बार बघा 762 डिवाइड बाय 108 7.055। बघा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे जो हा मीन आपण इथं फाइंड आउट केला। लक्षात घ्या 2 मार्कचा सम आहे, इझी सम आहे। फक्त काय करा, 2 तुम्हाला टेबल दिलेले असतील तर फक्त यांचं समोरासमोर मल्टिपल करून फ्रिक्वेन्सी आणि टोटल यांचं मल्टिपल केले यांची टोटल यांचं फक्त डिवायडेशन करा म्हणजे आपल्याकडे मीन हा फाइंड आउट होतो। नेक्स्ट सम बघा 2 मार्कचं। पहिले एक्झाम्पल जे होतं ते 4 मार्क्स साठी होतं। बघा सेकंड एक्झाम्पल 2 मार्क्स साठी। खूप सोपे एक्झाम्पल असतात या सब्जेक्ट मध्ये। लक्षात घ्या फाइंड द मीन। बघा नंबर दिलेले आपल्याला 10 20 30 50 अँड 60। तर आपण इथे सुद्धा मीनच काढायचा आहे।
तर मीनचा फॉर्म्युला बघा मित्र, जेवढे नंबर आपल्याला दिले असतील तेवढ्या नंबरची काय करा, अगोदर सम करून घ्या. म्हणजे बघा 10 प्लस हे 20 30 50 and 16. बघा डिवाइड बाय नंबर ऑफ टर्म. किती टर्म आपल्याकडे होते बघा इथे 1 2 3 4 5. बघा डिवाइड बाय 5. बघा वरचे जेवढे नंबर आपल्याला दिलेले आहेत त्या सर्व नंबरचे आपण टोटल करून घेऊ. बघा 10 प्लस 20 प्लस 30 प्लस 50 प्लस 16. बघा अशा पद्धतीने वरची आपल्याकडे टोटल आलेले आहे ते आहे 170. त्याला डिवाइड बाय 5. बघा आपण मग मीन काढून घेऊ शकतो. म्हणजे 170 बघा इथे 170 डिवाइड बाय 5. म्हणजे आपल्याकडे जो मीन आलेला आहे तो आहे 34. बघा अशा पद्धतीने छोटे छोटे एक्झाम्पल आपण याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा मीनचं जे आपल्याकडे एक्झाम्पल आहे बघा, इफ द मीन ऑफ 6 4 7 p and 10 is 8. म्हणजे या सर्व नंबरचा जो मीन आपल्याला दिलेला आहे तो आहे 8. तर बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ p. तर बघा हे सुद्धा 2 मार्क्स साठी आपल्याकडे एक्झाम्पल आहे. बघा इथे काय करा, मीनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे x बार इज इक्वल टू सगळ्यांचे जेवढे नंबर असतील त्या सर्व नंबरची सम करा. म्हणजे बघा 6 प्लस 4 प्लस 7 प्लस p प्लस 10 डिवाइड बाय किती नंबर आहेत 1 2 3 4 and 5. बघा मीन तुम्हाला इथे दिलेला आहे 8. बघा मीनची व्हॅल्यू यांची ऍडिशन करा. बघा 6 प्लस 4 प्लस 7 प्लस 10 म्हणजे हा आपल्याकडे आहे 27 प्लस p डिवाइड बाय 5. बघा इकडचा हा 5 जो आहे तो इथे मल्टिपल ला पाठवा. बघा 5 8 जार 40. इथे उरला बघा इज इक्वल टू 27 प्लस p. बघा त्यानंतर 40 हा प्लस 27 याला लेफ्ट साइडला घ्या म्हणजे मायनस 27 इज इक्वल टू p. देयरफॉर p इज इक्वल टू 40 मायनस 27. बघा तर p ची आपल्याकडे व्हॅल्यू आलेली आहे ती आहे 30. बघा असे छोटे छोटे 2-2 मार्कचे सम हे एक्झामला येतात म्हणून व्यवस्थित करून ठेवा. हे मार्क सोडू नका. आणि हा जो सब्जेक्ट जो आहे स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे अशी इझी समजून तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करा आणि हा स्टॅटिस्टिकल टेक्निक्स हा आपल्याला इझी वाटेल.